नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. तुमच्या 25 फेब्रुवारीच्या बायोलॉजीच्या पेपरमध्ये 80 पैकी 80 गुण आणण्यासाठी हा व्हिडिओ इनफ असणार आहे. ठीक आहे, मी तुम्हाला शब्द दिलेला होता की व्हिडिओ येणार आहे, तर व्हिडिओ टाकतोय बाळांनो. ठीक आहे, सकाळपासून व्हिडिओ नाही आला कारण मी स्वतः बिझी होतो बाळांनो MSTCT 2026च्या क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टच्या लॉन्चमध्ये. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अजून तो व्हिडिओ बघितला नसेल प्लीज जाऊन बघा बाळांनो आणि लगेच क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टमध्ये एनरोल करा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता जे बोर्ड झालं बाळांनो, जेवढे पेपर तुमचे चांगले गेले असतील वाईट गेले असतील, ठीक आहे, जसा बायोलॉजीचा पेपर झाला लगेच MSTCT क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये एनरोल करा किंवा आत्ताच एनरोल करा. तोपर्यंत बॅच क्लोज पण होऊ शकते बाळांनो, लगेच एनरोल करा. ठीक आहे, कारण बोर्डामध्ये तुमचे 50% जरी आले ना बाळांनो आणि सीईटी मध्ये 99% आले तरी तुम्ही महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजमध्ये शिकणार. पण वाईसे वर्षा जर केलं ना की बोर्डामध्ये तुमचे 98% वारी आली आणि सीईटी मध्ये 50% वारी आली, तुम्हाला महाराष्ट्रात कुठंच ऍडमिशन भेटणार नाही जरी तुम्ही 98% वारी बोर्डात घेऊन आले तरी. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या समोर आता सगळ्यात मोठं डोंगर MSTCTचा आहे बाळांनो. त्यासाठी आपण महाराष्ट्राची नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टची बॅच लॉन्च केलेली आहे, लगेच एनरोल करा. ठीक आहे, मी गॅरंटी देतो, 99% गॅरंटी देतोय. दरवर्षी सगळ्यात जास्त विद्यार्थी CUP वालचेत PSCT VIT केसुमाटी सांगवी थाडोमल SPIT अशा टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये जातात बाळांनो. तुम्ही पण जाणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा IITian टीचर्स आहेत बाळांनो. बायोलॉजीसाठी तुमचे MSc मॅम आहेत. ठीक आहे, त्या बायोलॉजी मध्ये तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि PCM मध्ये सुद्धा काही टेन्शन घ्यायची गरज नाही बाळांनो. सगळा स्टाफ IITian आहे आपला महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा है ना. अजूनपर्यंत कोणीच IITian टीचर्स आणले नाही. मी गॅरंटी देतो 99% जर हा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट तुम्ही यूज केला, जर ह्या क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून जेवढ्या ज्या गोष्टी सांगितल्यात बाळांनो तेवढ्या जरी केल्या, क्योंकि मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन तुमचे क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून येणार आहेत बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन, मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधूनच सीईटी मध्ये येतील. तुमच्या आयुष्याचा प्रश्न बाळांनो, इथं चूक नका करू. इथं चूक केली आयुष्यभर तुम्ही पस्तावा खाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले. बॅच क्लोज होईल. तुम्ही भरपूर विद्यार्थी असा विचार करणार की आम्ही बोर्ड बायोलॉजीच्या पेपर नंतर घेऊ. बायोलॉजीच्या पेपर पर्यंत बॅच क्लोज होऊ शकते, म्हणून लवकरात लवकर एनरोल करा. ठीक आहे, चला आता आपण आपल्या बायोलॉजीच्या पेपरवरती जाऊ बाळांनो. ठीक आहे, या गोष्टी पण एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता एक गोष्ट सगळ्यात पहिली लक्षात ठेवा, बायोलॉजीच्या पेपरवर कोणते प्रश्न येणार आहेत सगळ्या गोष्टी सांगतोय मी. ठीक आहे, सबस्क्राईब केलं चॅनलला, सबस्क्राईब केलं नसेल लगेच करा. ठीक आहे, कारण यानंतरचे जेवढे MSTCTच्या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅनलवरती बघायच्या आहेत बाळांनो. सिरियस होऊन जा आता है ना, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे, बायोलॉजीमध्ये जेवढेही चॅप्टर असतात बाळांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही 8 चॅप्टर व्यवस्थित केले, तुमचे कुठंच गेले नाही बाळांनो. 100% मार्क्स तुमचे कुठंच गेले नाही. 100% मार्क्स कुठंच गेले नाही. मी 8 चॅप्टर सांगतोय. 8 कोणते बाळांनो? रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, रिप्रोडक्शन इन प्लांट्स, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. हे असं समजा हे 4 चॅप्टर तुमचे गॉड आहेत. यांना स्किप केलं तुम्ही, तुमचं काहीच होणार नाही. त्यानंतर यांचे कोणते प्रश्न, सगळ्या गोष्टी सांगतोय. ठीक आहे, त्यानंतर बाकीचे जे चॅप्टर आहेत बाळांनो, प्लांट वॉटर है ना, प्लांट मिनरल न्यूट्रिशन वाला जे चॅप्टर आहे तुमचं, मिनरल न्यूट्रिशन वाला ते एक चॅप्टर. त्यानंतर तुमचं बायोटेक्नॉलॉजी बाळांनो, सॉरी 8 नाही 7 चॅप्टर. हे 7 चॅप्टर जर तुम्ही केले बाळांनो, तुमचे 100% कुठंच गेले नाही मार्क्स. 100% मार्क्स येतील, 1 मार्क कुठं कट होणार नाही. ठीक आहे, कारण तुमचा मार्क्स विथ ऑप्शन पेपर जर काढला आपण, मार्क्स विदाउट ऑप्शन तुम्ही आरामात 100% मार्क्स घेऊन येऊ शकतात बायोलॉजीमध्ये. या 8 चॅप्टरचे कोणते प्रश्न येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत मी हे तुम्हाला सांगतो आता. ठीक आहे, आता जाऊया आपण सगळ्यात पहिले रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स मध्ये बाळांनो, म्हणजे बेसिकली प्लांट्स आपण नंतर बघू. ठीक आहे, ॲनिमलचं पहिले बघू. रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स मध्ये सेक्शन ए मध्ये MCQ आणि व्हेरी शॉर्ट मी दोघं कन्सिडर करतोय. त्याच्यामध्ये कोणते प्रश्न येतील बाळांनो? फर्टिलायझेशन इन ह्युमन फिमेल. ठीक आहे, त्यानंतर तुमचा LH सर्चचा प्रश्न येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात जास्त चान्सेस आहे येणार आहे, इन द सेन्स सगळ्यात जास्त चान्सेस आहे. इम्प्लांटेशन ऑकर्स ॲट विच स्टेज ऑफ द एम्ब्रॉय. ठीक आहे, त्यानंतर तुमचा सेल सिक्रेटचा प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बाळांनो. आणि त्यानंतर तुमचा प्रोस्ट्रोजनचा प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे झालं तुमचं रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स मधून सेक्शन ए बाळांनो. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स सांगितलं मी, याच्या आपल्याला 4 गोष्टी बघायच्या आहेत. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी. त्याच पद्धतीने प्रत्येक चॅप्टरचे आपण ABCD सेक्शन बघणार आहोत बाळांनो. ठीक आहे, यानंतर सुद्धा अजून एक व्हिडिओ मी प्लॅन करेल. जर या व्हिडिओला रिस्पॉन्स चांगला दिला बाळांनो, एक व्हिडिओ नक्कीच मी प्लॅन करेल. ठीक आहे, ज्याच्यामध्ये मी सेक्शन वाईज अजून इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्ही या व्हिडिओचे 3000 लाईक्स कंप्लीट केले बाळांनो, मी लगेच व्हिडिओ अपलोड करून देईल. ठीक आहे, पण या व्हिडिओमध्ये मी मॅक्झिमम गोष्टी कव्हर करेल. ठीक आहे, टेन्शन नका घेऊ तुम्ही.
तशाच पद्धतीने प्रत्येक चॅप्टरचे आपल्याला ABCD सेक्शन बघायचे बाळांनो. ठीक आहे, एवढी इथपर्यंत गोष्ट समजली. आता सेक्शन रिप्रोडक्शन इन अॅनिमलचा सेक्शन ए आपला बघितला गेला. आता सेक्शन बी मध्ये कोणते आन्सर्स येतील, कोणते क्वेश्चन्स येतील बाळांनो. ठीक आहे, सेक्शन बी बेसिकली शॉर्ट आन्सर, व्हेरी शॉर्ट नाही, शॉर्ट आन्सर आहे. ठीक आहे, स्पर्मॅटोजेनेसिसची डेफिनेशन. ठीक आहे, त्यानंतर व्हॉट इज ओझोनेसिस. ठीक आहे, त्यानंतर ओव्ह्युलेशनचा, त्यानंतर तुमचा कोलोस्ट्रमचा, त्यानंतर तुमचा पॅट्रिशनचा. हे प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत बाळांनो तुमचे सेक्शन बी मध्ये. त्याचनंतर सेक्शन सी मध्ये जर बोलायला गेलं बाळांनो, सेक्शन सी आणि सेक्शन डी बघू शकता तुम्ही. जस्ट अ सेकंड. हा, सेक्शन सी मध्ये हे 4 प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत बाळांनो, सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, आता तुम्ही असं नका एक्सपेक्ट करू फिजिक्स मध्ये मी जे प्रश्न सांगितले होते ते चालेल, मला माहिती आहे. केमिस्ट्रीमध्ये जे सांगितलं ते चालेल. बायोलॉजीमध्ये थोडा सेट मी जास्त सांगणार आहे बाळांनो. असं नका एक्सपेक्ट करू सर आम्हाला 10 प्रश्न सांगा, 10 पैकी 10 यायला पाहिजे, हे एक्सपेक्टेड नका करू. कारण बायोलॉजीमध्ये 100 ऑफ क्वेश्चन क्रिएट होतात बाळांनो, थाउजंड्स ऑफ क्वेश्चन क्रिएट होतात. गेसिंग थोडंसं अवघड असतं, पण जेवढे कमी सांगता येईल तेवढे मी कमी सांगतोय बाळांनो. ठीक आहे, नाही तर मला काय 10 प्रश्न सांगून व्हिडिओ संपून द्यायचा है ना, ते नाही करायचं ना मला. व्हिडिओ मोठा राहिला तर चालेल, फक्त मला योग्य गोष्टी सांगायच्या आहेत बाळांनो. केमिस्ट्रीमध्ये 70 पैकी 70 मार्काचा पेपर 3 व्हिडिओज मधून होता बाळांनो. मॅथ्स मध्ये 80 पैकी 80 मार्काचा पेपर फक्त 2 व्हिडिओज मधून होता. ठीक आहे, चला, तर हे झालं तुमचा अॅनिमलचा सेक्शन सी आणि अॅनिमलचा सेक्शन डी बाळांनो. आता हा पहिला चॅप्टर संपवला. आता दुसरा चॅप्टर बाळांनो प्लांट्स. किती सगळे चॅप्टर आपल्याला करायचे ते नाही, फक्त 7 चॅप्टर आपल्याला करायचे. तरी तुम्ही 80 पैकी 80 70 आउट ऑफ 70 घेऊन येणार बाळांनो. सेकंड. हा, आता प्लांट्स मध्ये बाळांनो सेक्शन ए मध्ये कोणते प्रश्न येतील. डबल फर्टिलायझेशन वरती एक प्रश्न येईल बाळांनो. एंडोस्पर्म वरती एक प्रश्न येणार आहे तुमचा. टॅप्टम वरती एक प्रश्न येईल. ठीक आहे, एक्झाइन वरती एक प्रश्न येईल तुमचा. सिनर्जिड्स वरती एक प्रश्न येईल बाळांनो. हा झाला सेक्शन ए. आता सेक्शन बी सी डी तिघं मी एकच ठिकाणी लिहून दिलेले आहेत बाळांनो तुमचे प्लांटचे. ठीक आहे, तुम्हाला मायक्रो प्रोजेनेसिस वरती प्रश्न येईल. ठीक आहे, मेगा प्रोजेनेसिस वरती प्रश्न येईल, पॉलिनेशन वरती प्रश्न येईल, ॲपोमिक्सिस वरती प्रश्न येईल. ठीक आहे, हे सगळे प्रश्न तुम्हाला करून ठेवायचे आहेत बाळांनो. जर तुम्हाला दिसत नसेल मी थोडासा अजून झूम करतो, या गोष्टी बघा. सेक्शन बी मध्ये हे प्रश्न, सेक्शन सी मध्ये हे प्रश्न, सेक्शन डी मध्ये हे प्रश्न. ठीक आहे, खूप मेहनत केलेली बाळांनो या सगळ्या प्रश्नांसाठी. थोडीशी कदर करा. 3000 लाईक्स लवकरात लवकर कंप्लीट करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ना बाळांनो, बोर्ड्स म्हणजे खूप सगळं काही नाहीये बाळांनो. जर तुम्हाला ऍडमिशन होण्यासाठी बोर्ड्स फक्त तुम्हाला 2% हेल्प करतं, एक लक्षात ठेवा. कुठेही ऍडमिशन घ्यायचंय तुम्हाला, फक्त इलिजिबिलिटीसाठी कामात येईल, बाकी सगळं काम तुमचं सीईटी करणार आहे. म्हणून मी अजून सांगतोय बाळांनो, लवकरात लवकर एनरोल करा सीईटीच्या क्रॅश कोर्समध्ये. क्लोज होईल त्याआधी जॉईन करा बाळांनो. ठीक आहे, चला, आता हा झाला दुसरं चॅप्टर बाळांनो आपलं, है ना. आता तिसरं चॅप्टर बघा. रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन मध्ये सेक्शन ए आणि बी जो येणार आहे बाळांनो, तो सेक्शन ए आणि बी तुम्ही इथं बघू शकता. फंक्शनल युनिट वरती प्रश्न येईल, त्यानंतर ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड वरती प्रश्न येईल, नॉर्मल ह्युमन हार्ट वरती प्रश्न येईल, पीसमेकर वरती प्रश्न येईल. ठीक आहे, गॅसेस वरती एक प्रश्न येईल. ठीक आहे, त्यानंतर बी मध्ये तुमचा टायडल व्हॅल्यू मध्ये येईल, डबल सर्क्युलेशन मध्ये येईल, कार्डियाक सायकल मध्ये येईल, सिस्टॉल मध्ये येईल, डायस्टॉल मध्ये येईल, पल्स रेट मध्ये येईल. ठीक आहे, हा झाला रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशनचा ए आणि बी. आता रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशनचा सी अँड डी बघणार तर बाळांनो हा सेक्शन सी याच्यातून बाहेरचं नाही येणार बाळांनो. ठीक आहे, आणि सेक्शन डी मध्ये याच्यातून बाहेरचं नाही येणार. ठीक आहे, हे प्रश्न व्यवस्थित करा बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला काय मेकॅनिझम ऑफ ब्रिदिंग दिलेलं आहे, कार्डियाक सायकल दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड दिलेलं आहे, लिम्फॅटिक सिस्टम दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचं ह्युमन हार्टचं स्ट्रक्चर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ठीक आहे, डबल सर्क्युलेशन दिलेलं आहे आणि प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन दिलेलं आहे. सगळे प्रश्न इम्पॉर्टंट आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन मध्ये. आता आपल्याला बघायचं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचा सगळ्यात पहिले सेक्शन ए आणि बी बघू बाळांनो. सेक्शन ए मध्ये हे प्रश्न बाळांनो, रिफ्लेक्स स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम, लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन, त्यानंतर हार्मोन सिक्रेटेड बाय थायरॉइड ग्लँड, त्यानंतर इन्सुलिनचा प्रश्न. हे 5 प्रश्न केलं तुमचं समजून घ्या, है ना. सेक्शन बी मध्ये हे सगळे प्रश्न बाळांनो खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, सेक्शन सी बघू शकता तुम्ही, स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन. ठीक आहे, त्यानंतर ट्रान्समिशन, त्यानंतर पार्ट अँड फंक्शन ऑफ द ब्रेन, त्यानंतर पिच्युटरी ग्लँड. पिच्युटरी ग्लँड सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पिच्युटरी ग्लँड आहे बाळांनो. त्यानंतर सेक्शन डी मध्ये बाळांनो कोऑर्डिनेशन नर्वस सिस्टम वरती प्रश्न येईल. ठीक आहे, एंडोक्राइन ग्लँड वरती प्रश्न येईल, तुमचा रिफ्लेक्स ऍक्शन वरती प्रश्न येईल. केमिस्ट्रीमध्ये 70 पैकी 70 मार्काचा पेपर आला बाळांनो. ठीक आहे, ट्रस्ट करू शकता तुम्ही, हे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, चला, त्यानंतर तुमचा चॅप्टर आहे बाळांनो प्लांट वॉटर रिलेशन. प्लांट वॉटर रिलेशन मध्ये सेक्शन ए जो असणार आहे बाळांनो, मुवमेंट ऑफ वॉटर वरती नक्कीच येईल. ठीक आहे, त्यानंतर अपवर्ड मुवमेंट वरती येईल, त्यानंतर लॉस ऑफ वॉटर वरती येईल, ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा वरती प्रश्न येईल बाळांनो, इम्बिशन इज टाइप ऑफ त्याच्यावरती प्रश्न येईल. ठीक आहे, याच्यामध्ये स्टोमॅटावरती हा प्रश्न जरी नाही आला ना, पण एक प्रश्न स्टोमॅटावरती पक्का आहे बाळांनो.
ठीक आहे. त्यानंतर तुमचा डिफ्युजन, ऑस्मॉसिस, ट्रान्सपिरेशन, ऍसेंट ऑफ सॅप आणि ग्युटेशन या पाचींपैकी एक प्रश्न पक्का आहे बाळांनो. ठीक आहे, समजतंय गोष्ट. त्यानंतर प्लांट वॉटर रिलेशन मध्ये सेक्शन सी आणि डी. सेक्शन सी आणि डी मध्ये बाळांनो ट्रान्सपिरेशन वरती एक प्रश्न पक्का येईल, कोइजन वरती एक प्रश्न पक्का येईल बाळांनो, मेकॅनिझम ऑफ स्टोमॅटल वरती एक प्रश्न पक्का येईल, ऑस्मोसिस वरती एक प्रश्न पक्का येईल, असेंट सॅप वरती एक प्रश्न, असेंट ऑफ सॅप वरती एक प्रश्न येणार आहे बाळांनो. ठीक आहे. फॅक्टर ऑफ अफेक्टिंग ट्रान्सपिरेशन वरती एक प्रश्न येईल, सिग्निफिकन्स ऑफ ट्रान्सपिरेशन वरती एक प्रश्न येईल. ठीक आहे. हे दोघं सेक्शन सी आणि सेक्शन डी करून ठेवा बाळांनो. ठीक आहे. आता प्लांट वॉटर अँड मिनरल न्यूट्रिशन मधून मी तुम्हाला सांगतो. सेक्शन ए वरती जर बोलायचं झालं बाळांनो, ग्रोथ इज इरिव्हर्सिबल वरती प्रश्न येईल, हार्मोन वरती प्रश्न येईल, फोटो पेरोडिसिम वरती क्वेश्चन येईल. ठीक आहे. त्यानंतर तुमचा क्लोरोफिल वरती एक प्रश्न येईल, नायट्रोजन फिक्सेशन वरती एक प्रश्न येईल. त्यानंतर डिफाईन ग्रोथ वरती एक प्रश्न येईल बाळांनो, सेक्शन बी मध्ये बोलतोय मी आता. ठीक आहे. वर्नलायझेशन वरती एक प्रश्न येईल, फोटो पेरिडिझम वरती एक प्रश्न येईल. ठीक आहे. त्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट वरती एक प्रश्न येईल, त्यानंतर प्लांट हार्मोन वरती एक प्रश्न येईल. ठीक आहे. हे प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. बघा बाळांनो, एक गोष्ट सांगतो, बायोलॉजी मी शिकवत नाही बायोलॉजी. ठीक आहे. पण मला अनालिसिस माहिती आहे. जर मला माहिती आहे की केमिस्ट्रीचे 70 पैकी 70चे प्रश्न कुठून येणार आहेत, मला हे माहिती आहे फिजिक्सचे 70 पैकी 55चे प्रश्न कुठून येणार आहेत, मॅथचे 80 पैकी 80चे प्रश्न कुठून येणार आहेत, तर बायोलॉजीचे सुद्धा मी सांगू शकतो. आणि जे सांगतो ते येतो, त्याचं प्रूफ आहे बाळांनो, तुम्ही बजावून बघू शकता. ठीक आहे. चला, त्यानंतर प्लांट वॉटर या सी एन डी मध्ये बाळांनो तुमचं फेज ऑफ एक्सप्लेन फेज ऑफ ग्रोथ हा प्रश्न येईल. ऑक्सिजन वरती प्रश्न येण्याची शक्यता आहे बाळांनो. हा एक इम्पॉर्टंट आहे, हा एक इम्पॉर्टंट आहे. याच्यात जे ग्रोथ रेग्युलेटर आहेत बाळांनो, त्याच्यावरती हा प्रश्न 12 वेळा विचारला गेलेला आहे. ठीक आहे. व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे. हा इम्पॉर्टंट आहे, हा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजीमध्ये जे जे प्रश्न सांगतोय बाळांनो 100% सांगतोय, याच्या बाहेरचं काही नाही येणार. व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे. फादर ऑफ बायोटेक्नॉलॉजी माहित पाहिजे, पीसीआर माहित पाहिजे तुम्हाला, डीएनए माहित पाहिजे, वेक्टर कॉमनली यूज फॉर माहित पाहिजे तुम्हाला, जीएमओ माहित पाहिजे. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय ते तुम्हाला माहित पाहिजे. व्हॉट इज रिकॉम्बियंट ऑफ डीएनए हे तुम्हाला माहित पाहिजे, क्लोनिक वेक्टर तुम्हाला माहित पाहिजे, रिस्ट्रिक्शन एन्झाइम माहित पाहिजे, डिफाईन पीसीआर माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजीमध्ये सी अँड डी मध्ये तुम्ही बघू शकता बाळांनो, रिकॉम्बिनंट ऑफ डीएनए तुम्हाला माहित पाहिजे, पीसीआर माहित पाहिजे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. डीएनए टेक्नॉलॉजी माहित पाहिजे तुम्हाला, पीसीआर टेक्नॉलॉजी माहित पाहिजे. या सगळ्यांवरती डिटेलमध्ये प्रश्न येईल बाळांनो. तर या सगळ्या गोष्टी होत्या तुमच्या बायोलॉजीच्या बाळांनो, ज्या ज्या येणाऱ्या आहेत, तुमच्या सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत. मी सांगतो 100% या गोष्टींचे येण्याचे चान्सेस आहेत बाळांनो. ठीक आहे. परत मी एकच गोष्ट सांगतोय बाळांनो, बोर्ड इज नॉट अ व्हेरी बिग थिंग बाळांनो. बोर्ड खूप मोठी गोष्ट नाहीये. आता सगळ्यात जास्त फोकस तुमचा असला पाहिजे सीईटी वरती. सीईटी मिस झालं, तुमचं सगळं गेलं बाळांनो. तुम्हाला महाराष्ट्रात कॉलेज भेटणार नाही. ठीक आहे. आणि आयुष्याचा प्रश्न इथं मस्करी नका करू बाळांनो, किंवा मजाक मस्करी नका करू की असं आहे ना की जेव्हा होईल तेव्हा होईल. जसं बोर्ड आला केला की शेवटच्या क्षणी लीक प्रश्न भेटून जातील, सगळ्या गोष्टी होऊन जाईल. सीईटी मध्ये नाही होणार, है ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, लवकरात लवकर बॅचमध्ये एनरोल करा. हे सगळे जे विद्यार्थी येतात बाळांनो, हे सगळे विद्यार्थी हे अशाच बोर्ड झाल्यानंतर आले होते, सगळे 99% काढून आसी OEPVGTI मध्ये आहेत बाळांनो, टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये आहेत बाळांनो, टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहेत. तुम्ही पण जाणार, है ना. सगळे IIT फॅकल्टी तुमच्यासाठी आणलेली बाळांनो, लाखो मध्ये पॅकेजेस आहेत त्या सगळ्या टीचरांचे. माझ्या खिशातून टाकून सगळ्या गोष्टी करतोय फक्त तुमच्या भल्यासाठी बाळांनो. तुम्हाला मला बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवायचंय. नक्कीच एनरोल करा. सेम टू सेम क्वेश्चन तुमच्या सीईटी मध्ये येतील बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल केलं लगेच करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाबा, टेक केअर. थँक्यू.